पुण्यामध्ये उद्या तिरंगा रॅली होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या तिरंगा रॅलीला विरोध केलाय। या तिरंगा यात्रेच्या स्वरूपामुळे पुण्यामध्ये वाहतूक कोंडी होईल असं कारण देत राष्ट्रवादीनं याला विरोध केलाय। या पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर आहेत। मागील 5 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की पुणे शहराची परिस्थिती, वाहतूक कोंडी काय, आपल्याला रोज आता मला सुद्धा यायला इथं 10 मिनिटं उशीर झाला। लोक परेशान आहेत। आता ते टॉमटॉमचा एक आंतरराष्ट्रीय सर्वे आला आहे, त्याच्यामध्ये जगामध्ये पुणे शहर 5व्या क्रमांकाला आहे। प्रत्येक पुणेकराचा वर्षाचा 170 तास हा ट्रॅफिकमध्ये वाया जातो, हा त्या सर्वेनुसार आहे। खड्ड्यांचा प्रश्न वेगळा, रस्त्यावरती पाणी साठतंय तो प्रश्न वेगळा। त्यामुळं खरं तर या पुणे शहराचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पण वाटलं पाहिजे की तिरंगा रॅली करा, चांगला इव्हेंट करा, चांगलं हे करा, पण एक मैदानावरती कोणाला तरी बोलवा, प्रमुख पाहुण्यांना बोलवा, त्या ठिकाणी ज्यांनी या देशासाठी योगदान दिलेलं आहे त्या माजी सैनिकांना बोलवा। 2 व्हीलरवरती तुम्ही प्रत्येक मला माहिती आहे, मी त्या पक्षामध्ये काम केलं आहे। 10 वेळा यांनी मिटिंग घेतल्यात, कॉन्फरन्स कॉल केलेत, प्रत्येकाला टार्गेट दिलं की तुम्ही 100 गाड्या घेऊन या। मग प्रत्येक माणूस तो 100 2 व्हीलर, मग तो कुठनं पण कोणाला तरी बोलावणार आणि या संपूर्ण शहरामधनं त्या एका ठिकाणी पुणे शहरामध्ये FC रोड किंवा JM रोड या ठिकाणी सर्व लोक एकत्र होणार। मग तुम्ही विचार करा की 100 नगरसेवक, 120 नगरसेवकच्या 100 गाड्या तर झाल्या, जवळपास 10,000 गाड्या, अजून इतर पदाधिकारी त्यांच्या 4-5 हजार गाड्या, म्हणजे 15,000 2 व्हीलर एका वेळी रॅली करणं हे कुठलं राष्ट्रभक्ती, याला होऊ शकत नाही। तर शेकडो बाईक एकत्र रॅलीमध्ये आल्या तर कोंडीची परिस्थिती निर्माण होईल आणि असं होणं योग्य नाही, म्हणून राष्ट्रवादीनं पुण्यामध्ये होणाऱ्या उद्याच्या रॅलीला विरोध केला। तर भाजपनं यावर असा सवाल केलाय की अमोल बालवडकर यांना ही उपरती कुठून सुचली। रॅलीचं आयोजन करण्यात आलंय, मात्र या रॅलीवर वेगवेगळ्या स्तरावरनं आक्षेप नोंदवला जातोय। माझ्यासोबत याच सगळ्यावर बोलण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत। कशी असणार आहे रॅली, कारण यावर आक्षेप देखील नोंदवले जात आहेत। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी देशभरामध्ये आपला स्वातंत्र्य दिन एक उत्सवाच्या स्वरूपामध्ये साजरा व्हावा अशी संकल्पना मांडली। 9 ऑगस्ट क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट ह्या 8 दिवसामध्ये देशभर तिरंगे झेंडे दिसले पाहिजे, लोकांनी घरावरती तिरंगा लावला पाहिजे आणि तिरंगा यात्रेच्या निमित्ताने तरुणाई रस्त्यावरती उतरून एक राष्ट्रभक्तीचा हुंकार या माध्यमातून यावा, म्हणून उद्या पुण्यात तिरंगा गौरव समितीच्या माध्यमातून तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले आणि याचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे करणार आहेत। कुठनं कोणता मार्ग असणार आहे आणि जे मार्ग आपण निवडले त्या मार्गावर ट्रॅफिक होण्याची समस्या असू शकते किंवा वेगवेगळे समस्या पण निर्माण होऊ शकते, त्याच्यावर लोक आक्षेप निर्माण करतात। मला असं वाटतं की आपला तिरंगा, आपला राष्ट्रध्वज ही आपली अस्मिता आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये केवळ कुणीतरी आक्षेप घेतला असं म्हणून चालणार नाही। उद्या आपल्याला पाहायला मिळेल की सामान्य पुणेकर, सामान्य जनता, पुण्यातले कॉलेज तरुण उद्या या तिरंगा यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतील। आपण पोलीस परेड ग्राउंडच्या चौकातून म्हणजे ललित महल हॉटेलपासून ते धर्मवीर संभाजी महाराजांचं डेक्कन येथील स्मारक या रस्त्यावरती ही तिरंगा यात्रा चालत असणार आहे आणि हजारो युवक, युवती, महिला, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, क्रीडा संस्था, कला संस्था या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आधी भाजपसोबत असणारे आणि तुमचे सहकारी असणारे आणि आता अजित पवार गटात जाऊन नगरसेवक झालेले अमोल बालवडकरांनी या सगळ्या रॅलीवर आक्षेप नोंदवला आहे आणि ते म्हणतायत की हे सगळं करण्यापेक्षा खड्डे आहेत किंवा वाहतूक कोंडी आहेत याच्यावर लक्ष द्यावं, तिथे सगळं करावं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला टार्गेट देण्यात आलं आहे की बाईक्स आणा, एवढ्या प्रत्येकाने 100-1 लोक आणून तेवढ्या बाईक्स आणा, त्याने इंधन देखील नुकसान होणार आहे, प्रदूषण होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं की त्यांना ही उपरती का आली मला माहीत नाही, परंतु उद्याचा कार्यक्रम हा देशभक्त युवकांनी मोठ्या उत्साहात साजरा करावा म्हणून पुण्यातल्या समविचारी सर्व संस्था, संघटना,
वेगवेगळ्या गणपती मंडळांना आम्ही आवाहन करतोय, ढोल ताशा पथकं आहेत आणि उद्या आपल्याला पाहायला मिळेल की हजारो पुणेकर ह्या रॅलीमध्ये हातामध्ये तिरंगा घेत आपल्या देशासाठी, या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी घोषणा देत या रस्त्यावरती उतरलेला असेल. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली होईल आणि पोलिसांना सुद्धा आम्ही विनंती केली की कुठेही वाहतुकीला अडचण होणार नाही अशा पद्धतीने पोलिसांनी